मी एवढं महाराष्ट्रातलं सांगेन की 5-6 जागा सोडल्या की ज्या कम्फर्टेबल मार्जिनने निवडून येतील। उरलेल्या सगळ्या जागा ज्या आहेत ते 15 ते 20 हजाराने निवडून येतील अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून शेवटचा फेज संपल्यानंतर सुद्धा जे 400चा क्लेम करत होते, 48 जागा जिंकू म्हणून सांगत होते, आज भारतीय जनता पक्ष आम्ही किती जागा जिंकणार हे सांगण्यापासून स्वतःला कुठेतरी रोखतात आहेत अशी परिस्थिती आहे। आमच्या माहितीप्रमाणे 1 लाख BJPच्या विरोधात आहे। टक्केवारी कमी झालेली जी आहे त्याचा पूर्ण फटका हा असणारा भारतीय जनता पक्षाला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट हे अनपेक्षित असतील असं मी त्या ठिकाणी गृहीत धरतोय। त्याच्यामुळे मीही या ठिकाणी स्वतःला आवरतोय की आम्ही असणारा किती निवडून येऊ याचं मी आज काही सांगत नाही। नड्डा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की RSSची मदत घेऊन आम्ही मोठे झालो, पण आता आम्ही फार मोठे झालो त्यामुळे आता आम्हाला मदत RSSची लागत नाही असं JP नड्डांचं वक्तव्य आहे। हे मला वाटतं एक फसवं मतदान आहे, फसवं स्टेटमेंट आहे। त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि म्हणून मुसलमानांना ते सांगतात आहेत की आमचा RSSचा संबंध नाही, तेव्हा ते स्टेटमेंट खरं नाही। RSSच्या बिना भारतीय जनता पक्ष उभा राहू शकत नाही। यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। जगात भारी कोल्हापुरी।